Hello student, in today's lecture we will see the list tag which is used in HTML. In HTML program we can display many kind of lists depending upon their contents or type of their list. There are three types of list. First we will see the first type of list, that is ordered list. First type of list is ordered list. The ordered list is denoted by the tag OL. The ordered list is denoted by the tag OL, or OL tag is used to display the ordered list. An ordered list can be numerical or alphabetical. The ordered list will be numerical or alphabetical. The attributes of OL tag, that is ordered list tag. The attributes of OL tag. The first attribute used to OL tag is type attribute. The first attribute used for OL tag, that is type attribute, which will specify the list that is numerical or alphabetical. The values of type attribute are, it will start with number, that is 1, or it will start with alphabet A, comma Roman I or small I. That is these two are Roman values. This is capital Roman value, this is small Roman value. It is start with number or alphabets, or it will start with small a, or we can write also capital alphabets also. That is A, Roman I, small I and capital E or alphabets. The next attribute used with OL tag, that is reversed. दुसरा ॲट्रिब्यूट ह्याच्यासोबत वापरला जातो, दॅट इज रिव्हर्स्ड, REVRSED, that is reversed attribute. If you want to display the contents of the list with reverse order, then you can use the attribute reversed. The attributes display the contents with reverse order, means last in first out. जो शेवटचा कंटेंट असेल तुमच्या लिस्टमधला तो सुरुवातीला डिस्प्ले होईल, आणि जो सुरुवातीला एंटर केलेला लिस्टमधला कंटेंट असेल तो सगळ्यात शेवटी डिस्प्ले होईल. दॅट इज रिव्हर्स ऑर्डर. नेक्स्ट थर्ड ॲट्रिब्यूट युज्ड अलॉंग विथ OL टॅग, दॅट इज स्टार्ट. The third attribute used with OL tag, that is start attribute. The start attribute is used to start a list from specific number. तुम्हाला एका स्पेसिफिक नंबरपासून किंवा स्पेसिफिक अल्फाबेटपासून जर तुमची लिस्ट कंटेंट डिस्प्ले करायची असतील तर तुम्ही ॲट्रिब्यूट वापरू शकता स्टार्ट. दॅट इज ऑर्डर्ड लिस्ट ॲट्रिब्यूट्स. ऑर्डर्ड लिस्ट इट इज डिनोटेड बाय दी OL टॅग. ऑर्डर लिस्ट जर तुम्हाला HTML प्रोग्राममध्ये डिस्प्ले करायची असेल तर तुम्ही OL टॅग यूज करायचा आहे. OL टॅगसाठी 3 ॲट्रिब्यूट आपण वापरतोय, टाईप, रिव्हर्स्ड आणि तिसरा ॲट्रिब्यूट आहे स्टार्ट. The type attribute is used to display or to set its content with numerical data or alphabetically. म्हणजे जसं आपण बुलेट्स आणि नंबर्स आपल्या लिस्टमध्ये डिस्प्ले करतोय, वर्डमध्ये आपण बघितलेलं आहे, सेम तुमच्या लिस्टला जे हायलायटिंग पॉईंट आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही नंबर देणार आहात तर ते अल्फाबेटनं देणार आहात, ते कोण डिसाईड करणार आहे, तर टाईप ॲट्रिब्यूट. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे रिव्हर्स्ड. तुमची जी लिस्ट आहे ती तुम्हाला रिव्हर्स ऑर्डरनं डिस्प्ले करायची आहे, म्हणजे लास्ट कंटेंट आहे ते फर्स्टला डिस्प्ले करायचे आहे, फर्स्ट कंटेंट आहे तो लास्टला डिस्प्ले करायचं आहे, तर तुम्ही कोणता ॲट्रिब्यूट वापरू शकता, रिव्हर्स्ड. आणि तिसरा ॲट्रिब्यूट याच्यासाठी आपण वापरतोय स्टार्ट. तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक नंबरपासून किंवा स्पेसिफिक अल्फाबेटपासून जर तुमची लिस्ट डिस्प्ले करायची असेल तर तुम्ही कोणता ॲट्रिब्यूट वापरायचा आहे, स्टार्ट ॲट्रिब्यूट वापरायचा आहे. and that is attributes used with ordered list. The ordered list will display
or the another tag used with ordered list, that is li tag, which will display the actual content of your list. याच्यासोबत आणखीन एक टॅग वापरला जातो, त्या टॅगचं नाव आहे li टॅग. दुसरा एक टॅग याच्यासोबत वापरला जातो, दॅट इज li टॅग, विच विल डिस्प्ले दी ॲक्च्युअल कंटेंट ऑफ युअर लिस्ट. तुमच्या लिस्टमध्ये ॲक्च्युअल जे कंटेंट आहेत ते डिस्प्ले करण्यासाठी जो टॅग वापरणार आहे आपण तो li टॅग आहे. आता याचं मी एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट ह्याच्यामध्ये अगदी थोडासा चेंज आहे. ऑर्डर्ड लिस्टमध्ये तुम्ही तुमचे जे कंटेंट आहेत ते तुम्ही कशामध्ये डिस्प्ले करू शकता, किंवा कंटेंटचं जे इनिशियलायझेशन आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काय वापरू शकता, नंबर किंवा अल्फाबेट चूज करू शकता. आणि अनऑर्डर्ड लिस्टमध्ये तुम्ही फक्त बुलेट्स डिस्प्ले करू शकता. जसं आपल्याकडे वेगवेगळे मार्किंग बुलेट्स आहेत, जसं स्टार साईन आहे किंवा डायमंड आहे किंवा सर्कल आहे, रेक्टँगल आहे, असे जे आपले वेगवेगळे बुलेट्स आहेत ते बुलेट्स आपण कशामध्ये डिस्प्ले करू शकतो, तर अनऑर्डर लिस्टसाठी. आणि ऑर्डर्ड लिस्टसाठी आपण काय डिस्प्ले करू शकतो, तर लिस्टचे जे कंटेंट आहेत त्याच्यासमोर किंवा ते हायलाईट करण्यासाठी आपण नंबर किंवा अल्फाबेट वापरू शकतो. आता तुम्हाला मी ऑर्डर्ड लिस्टचा एक एक्झाम्पल दाखवते इथं. ऑर्डर्ड लिस्ट ॲज युजल फर्स्ट टॅग आपला कोणता येणार आहे, HTML. त्याच्यानंतर तुमचा दुसरा टॅग येईल हेड टॅग येईल. दुसरा टॅग तुमचा कोणता येईल, हेड टॅग. त्याच्यानंतर ॲज युजल आपला इथं आपण एंड ऑफ हेड टॅग करून घेऊया, एंड ऑफ हेड टॅग. नेक्स्ट त्याच्यानंतर आपला कोणता टॅग स्टार्ट होईल, आपला बॉडी टॅग स्टार्ट होईल. देन नेक्स्ट टॅग इज जे लिस्ट आपण दाखवणार आहे ती आहे ऑर्डर्ड लिस्ट, म्हणून आपण टॅग कोणता वापरतोय, OL टॅग. त्याच्यानंतर मला लिस्ट डिस्प्ले करताना काय करायचं आहे, तर लिस्टला मला बाय डिफॉल्ट जर मग दिला नाही, मी टाईप ॲट्रिब्यूट वापरला नाही, तर बाय डिफॉल्ट माझ्या लिस्टला काय येणार आहे, तर नंबर्स अटॅच होणार आहेत. जे बाय डिफॉल्ट तुमच्या लिस्टला काय डिस्प्ले होतील, कंटेंटच्या समोर नंबर डिस्प्ले होतील. OL टॅग. त्याच्यानंतर आपण लिस्टमधले कंटेंट डिस्प्ले करण्यासाठी कोणता टॅग वापरतोय, li टॅग. li टॅगमध्ये आपण ॲक्च्युअल कंटेंट दाखवतोय. फॉर एक्झाम्पल इथं आपण सब्जेक्टची नावं लिहू शकतो, फॉर एक्झाम्पल फिजिक्स, एंड ऑफ li टॅग. देन li नेक्स्ट कंटेंट ऑफ युअर लिस्ट, that is chemistry, end of li tag. Then third content li it, then end of li tag, that is list tag with OL tag. Here I close the first list by closing OL tag. Here I have closed the first list by closing OL tag. आता ह्याच प्रोग्राममध्ये मी आणखीन एक लिस्ट डिस्प्ले करणार आहे की ज्याच्यामध्ये मी काय करणार आहे, स्टार्ट हा जो तिसरा ॲट्रिब्यूट आहे की ज्याच्यामध्ये मी स्पेसिफिक नंबरपासून किंवा अल्फाबेटपासून माझी लिस्ट आहे ती डिस्प्ले करणार आहे. तर बघा मी इथे लिहिते, परत आपण नवीन OL टॅग स्टार्ट करणार आहोत, OL. आणि त्याच्यामध्ये आपण काय लिहिणार आहोत, स्टार्ट हा ॲट्रिब्यूट वापरणार आहोत. स्टार्ट इज इक्वल टू, मला आता इथं लिस्ट आहे ती मला कशापासून डिस्प्ले करायची आहे, तर L ह्या लेटरपासून मला डिस्प्ले करायची आहे. म्हणून मी इथं काय सेट केलेलं आहे, L अल्फाबेट, OL स्टार्ट L. जे लिस्ट कंटेंट आहेत ते लिस्ट कंटेंटच्या पहिल्या कंटेंटला तुम्हाला काय दिसणार आहे, अल्फाबेट, तर L. नेक्स्टला M, नंतर N, असं तिथून पुढं ते कंटिन्यू होणार आहे. तर ह्याच्यातले ॲक्च्युअल कंटेंट आपण इथं लिहूया. म्हणजे इथं कोणता टॅग येणार, परत तुमचा li टॅग येणार. आता इथं आपण चॅप्टर लिहूया आपले, फॉर एक्झाम्पल HTML5 एंड ऑफ li, देन li. नेक्स्ट आपला चॅप्टर सायबर लॉ एंड ऑफ li, देन li
JavaScript and end of li, and as usual last end of ordered list, end of body tag, आणि लास्टला येणार आहे तुमचा एंड ऑफ HTML, दॅट इज ऑर्डर्ड लिस्ट. बघा ऑर्डर्ड लिस्टमध्ये मी एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. ऑर्डर्ड लिस्टमध्ये आपण 3 टॅग वापरू शकतो, 3 ॲट्रिब्यूट वापरू शकतो. ऑर्डर्ड लिस्ट जेव्हा डिस्प्ले करतोय, दी ऑर्डर्ड लिस्ट इज डिनोटेड बाय दी OL टॅग. इट इज यूज्ड अलॉंग विथ LI टॅग. ॲक्च्युली लिस्टची कंटेंट डिस्प्ले करण्यासाठी आपण कोणता टॅग वापरतोय? LI टॅग. आता ऑर्डर्ड लिस्टमध्ये 3 ॲट्रिब्यूट आहेत. पहिला ॲट्रिब्यूट आहे टाईप ॲट्रिब्यूट, दुसरा आहे रिव्हर्स्ड आणि तिसरा आहे स्टार्ट. आता तिन्ही ॲट्रिब्यूट वापरून आपण लिस्ट आहे ते डिस्प्ले करू शकतो. ऑर्डर्ड लिस्टचं बेनिफिट असं आहे की ऑर्डर्ड लिस्टमध्ये जे कंटेंट आहेत ते हायलाईट करण्यासाठी आपण नंबर, अल्फाबेट्स आपण काय करू शकतो? यूज करू शकतो, किंवा नंबर, रोमन नंबरसुद्धा आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. आता मी ते तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे HTMLमध्ये. ते ऑर्डर लिस्ट मी 2 टाईपने इथे डिस्प्ले केलेली आहे एकाच प्रोग्राममध्ये. OL टॅग स्टार्ट केलेला आहे. आता हे बेसिक टॅग सगळे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे ते मी रिपीट करत नाही. OL टॅग, त्याच्यामध्ये LI टॅगमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि IT हे 3 सब्जेक्ट डिस्प्ले केलेत. पण मी या OL टॅगमध्ये कोणताही ॲट्रिब्यूट यूज केला नाही. तर बाय डिफॉल्ट जेव्हा तुम्ही कोणता ॲट्रिब्यूट यूज करत नाही तर तुमच्या टाईप ॲट्रिब्यूटला न्यूमरिकल व्हॅल्यू सेट होते. जे 3 कंटेंट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि IT हे तुमचे कशापासून स्टार्ट होणार आहेत? तर नंबर्सपासून. म्हणजे पहिला असणार आहे 1, दुसऱ्याला 2 आणि तिसऱ्याला तुमचा 3 असणार आहे. त्याच्यानंतर मी इथं ही लिस्ट आहे ती क्लोज केलेली आहे. त्याच्यानंतर मी दुसरी लिस्ट इथं ऑर्डर्ड स्टार्ट केलेली आहे, ऑर्डर्ड लिस्ट. आणि मी इथं स्टार्ट ॲट्रिब्यूट वापरले आणि त्या स्टार्टला मी L ह्या अल्फाबेट इथं सेट केलेला आहे. दॅट इज दी सेकंड लिस्ट विल स्टार्ट विथ दी L लेटर, दॅट इज कॅपिटल L. मग याचे कंटेंट आपण इथं LIच्या साहाय्याने डिस्प्ले केले आहेत. LI HTML5, LI CyberLaw and LI JavaScript. Here I have closed the second ordered list, that is end of OL, then end of body tag and end of HTML. That is ordered list. तुम्ही असाच एखादा प्रोग्राम लिहून आपल्या ITच्या ग्रुपवरती मला सेंड करायचं आहे, दॅट इज ऑर्डर्ड लिस्ट. त्याच्यामध्ये तुम्ही OL टॅगसाठी 3ही ॲट्रिब्यूट यूज करायचा प्रयत्न करायचा आहे. दॅट इज ऑर्डर्ड लिस्ट. थँक्यू.